खडकेश्वर महादेवाच्या मंदिराला लागून हीच नदी का? हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि ते जामवंतीला इथून घेऊन गेले. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण एका अशा ठिकाणाला भेट देणार आहोत जिथे जामवंत महाराजांचं संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असलेल्या जामखेड या गावाला आज आपण भेट देणार आहोत. या मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे श्री कृष्णांचं आणि जामवंतांचं युद्ध या ठिकाणी झालं होतं आणि कशा प्रकारे त्यांच्या घामातून एका नदीचाही उगम झाला होता. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण अंबडवरनं निघालेलो आहोत जामखेडला जाण्यासाठी. हे जामखेड अंबडपासून साधारणतः 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रस्त्यांची सुविधा चांगली झालेली असल्यामुळे साधारणतः 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावरती हे गाव आहे. तर मित्रांनो, अंबडकडून जामखेडकडे जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला एक चौफुली लागते, ज्या चौफुलीचं नाव किनगाव चौफुली असून डाव्या बाजूला जाणारा रस्ता हा आपल्याला जामवंत महाराजांच्या मंदिराकडे घेऊन जातो. किनगाव चौफुलीपासून समोर आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक डोंगर पाहायला मिळतो. तो डोंगर जामवंत महाराजांच्या मंदिराचा डोंगर आहे आणि रस्त्यावरून आपल्याला हळूहळू जामवंत महाराजांच्या मंदिराचा कळसही दिसू लागतो. पुढे आल्यानंतर आपल्याला जामवंत मंदिराची पाटी व उजव्या बाजूला जामवंत महाराजांच्या मंदिराची कमानही पाहायला मिळते. तर मित्रांनो, जसं की आता आपण जामवंतांच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत, या मंदिराची संपूर्ण माहिती आपल्याला जामखेड गावचेच रहिवासी असलेले श्री अशोकजी भोजने सर हे देतील. नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री जामवंतगड जामखेड येथे. तर बघूया जामवंत मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. इथे आहे जामखेड तालुका अंबड येथील जामखेड म्हणजे जामखेड आणि बारावाड्या ह्या 13 गावाचं कुलदैवत आहे. ह्या कुलदैवताला लांब लांबून अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक येतात दर्शनाला. जामवंत हे आपल्या भारत देशात एकमेव असं मंदिर आहे. याच्यासाठी ह्या जामवंत महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रच सोडा पण कर्नाटक आणि यूपी इतर राज्यातून सुद्धा बरेच भाविक येथे येत असतात. तर बघूया जामवंत मंदिर परिसर व आतमधील गावा. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. भाविक जत्रा किंवा इतर काहीही असो
त्यावेळेस दर्शनासाठी येथून रांगा लागतात आणि नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा होम असतो. त्या होम हे इथे केला जातो. तर 8व्या माळेला इथे होम केला जातो. आपण बघितलंच आहे. आणि हे आहे श्री जामवंताचं मंदिर. ही जी गुहा आहे तर ही गुहा खूप पुरातन आहे. याच्याबद्दल कोणालाच माहिती सांगता येणार नाही. परंतु मूर्ती जी आहे ही स्वयंभू मूर्ती आहे. ही घडवलेली नाही, स्वयंभू मूर्ती आहे. ही मला तरी वाटतं द्वापार युगातून तयार झालेलं गुहा आहे. आणि जामवंत महाराजांबद्दल सांगायचं ठरलं तर जामवंत महाराज हे श्रीराम भक्त होते. यांचं होते म्हणल्यापेक्षा आहेच, कारण त्यांचं त्रेतायुगात सुद्धा आहेच, वास्तव आहेच. तर श्री जामवंत हे श्रीराम भक्त होते. त्यांनी श्रीराम ज्यावेळेस सीतेच्या शोधात निघाले तर त्यावेळेस हनुमंतराय आणि श्री जामवंत नल नील यांची कर्नाटक मधल्या किष्किंधा या ठिकाणी भेट झाली. आणि तेथून त्यांना रामाची माहिती मिळाल्याच्या नंतर रामाला त्यांनी ओळखलं. राम काय अवतार आहेत ते ओळखलं आणि तेथून त्यांनी रामाच्या सेवेत स्वतःला सुपूर्द केलं. तिथून पुढे ते सीतेच्या शोधात श्रीलंकेला जाण्यासाठी निघाले. तर रामेश्वर येथे गेल्याच्या नंतर ज्या वेळेस श्रीलंकेत समुद्रामुळे जाता येत नव्हतं तर हनुमंताला उड्डाण घेऊन पलीकडे जायचं, हे उड्डाण घेण्याची ताकद हनुमंतात आहे हे सुद्धा जामवंतांनी हनुमंताला ओळख करून दिली. तेव्हा हनुमंताने उड्डाण घेऊन श्रीलंकेत गेले. आणि त्या श्रीराम व रावण यांच्या युद्धात मुख्य भूमिकेत जामवंत राहिले. त्या युद्धाचे ते थोडक्यात डायरेक्टरच होते असं म्हणायला हरकत नाही. युद्ध जिंकून आल्याच्या नंतर ते ज्या वेळेस अयोध्येला पोहोचले तर तिथे त्यानंतर त्यांचं राम तिथं पोहोचल्याच्या नंतर राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामाने या सगळ्या सहकार्यांना सेवकांना त्यांच्या सीमा नेमून दिल्या. आणि त्या ज्या वेळेस तिथून ते निघाले तर त्यावेळेस मग जामवंताला त्यांची हे इच्छा विचारली श्रीरामाने. तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे भविष्यात कधीही मला तुमच्यासोबत एकदा युद्धाची संधी द्या, मल्लयुद्धाची, अशी मागणी केली. तर ते श्रीरामाने सांगितलं की ह्या जन्मात तरी शक्य नाही, पण मी कधीतरी असा योग येईल असं सांगितलं होतं. म्हणून त्यांना हे राज्य दिलं. म्हणून तेव्हापासून जामवंत इथं आहे. पण पुढील श्रीराम अवतारात ते शक्य नाही झालं. त्याच्यानंतर कृष्ण अवतारात एक सेमंतक मणी चोरी गेल्याचा आळ श्री जामवंतावर आला आणि त्या मण्याच्या शोधात श्रीकृष्ण इथपर्यंत आले. इथं येऊन श्री जामवंत आणि श्रीकृष्ण
या दोघांचं आता किती दिवस युद्ध चाललं ते मला सांगता येणार नाही, पण खूप भयंकर युद्ध झालं. त्या युद्धात दोघांच्या घाम व्हायला त्या घामाची एक नदी तयार झालेली आहे. ती नदी बाजूलाच पाहायला भेटते आपल्याला. त्या नदीचं नाव आहे घामावंती. तर युद्धात मग शेवटी जामवंतांनी ओळखलं की म्हणजे तुम्ही भगवानच आहेत, अशी त्यांनी ओळख दिली. मग त्या बनी त्यांच्या सुपूर्द केला आणि जामवंतांनी त्यांना त्यांच्या मुलीशी विवाह करण्याची मागणी केली. तर भगवंतांनी ती इच्छा त्यांची पूर्ण केली. जामवंताच्या मुलीशी श्रीकृष्णाचं लग्न झालं आणि ते जामवंतीला इथून घेऊन गेले. आता हे मंदिराबाबत सांगायचं ठरलं तर हे मंदिर अगोदर फक्त ही गुहाच होती आणि मूर्ती होती आणि इथे एक छोटा वाटा होता. त्या वाट्यावरच धार्मिक कार्यक्रम व्हायचे सगळे. पण 1993 मला वाटतं 15 मार्च 1993 ट्रस्टची स्थापना झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून लोकसहभागातून वर्गणी जमा करून मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. तर ते काम चाललं इसवी सन 2015 पर्यंत. 2015ला वरचा कळत चालला. तर आतापर्यंत लोकसहभागातून झालेलं पूर्ण मंदिर आहे तुम्हाला आता दिसतच आहे. एवढा विकास झालेला आहे. आता इथून मागच्या 1-2 वर्षापासून दररोज जेवणासाठी अन्नछत्र चालू झालेलं आहे. परिसरातील रोयलागड, किनगाव, भायगाव, जामखेड, कुसळी, पागीरवाडी, लेंडवाडी अशा इतर सगळ्या वाड्या येथील सर्वांनी मिळून 365 दिवस अन्नदानासाठी एक दिवस नेमून घेतला. एक जण एक दिवशी पूर्ण अन्नदान करतं. इथे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची जेवणाची सोय, इथं राहण्यासाठी खोल्या आहेत, भक्त निवास आहेत, पाण्याची टाकी आहे, पाणी येतं, भरपूर पाणी आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी सगळ्या काही सुविधा किंवा असं सप्ताह वगैरे जर करायचा असेल कोणाला तर त्याच्यासाठी सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. अशी या मंदिराची माहिती. ठीक आहे सर, धन्यवाद. तर मित्रांनो, मंदिराची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या आणि जामवंतांच्या घामातून उगम झालेली ती नदी म्हणजेच घामावंती नदी बघण्यासाठी आपण आता निघणार आहोत. त्या डोंगरावर त्याचा आणि ती अशी येते इकडून खडकेश्वर महादेवाच्या मंदिराला लागून हीच नदी का? असं आहे का? काय ना नदीचं घामावंती नाव आहे नदीचं. घामातून झालेली ना श्रीकृष्णांच्या आणि जामवंताच्या घामातून उगम झालं. तर मित्रांनो, जसं की आता आपण जामवंत महाराजांच्या मंदिराची संपूर्ण माहिती घेतली आहे, तर आता आपण जामखेड याच गावामध्ये असलेल्या खडकेश्वर महादेवाच्या मंदिराला जाणार आहोत. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे मंदिर या गावचं नसून अंबड तालुक्यातील दुसरं गाव म्हणजेच खडकेश्वर येथून जामखेड या गावामध्ये चालत आलेलं मंदिर आहे. तर मग या मंदिराची माहिती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. तर मग या ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री अशोकजी भोजने सर यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जामवंत महाराज की जय.